मैं डॉक्टर प्रदीप बोरकर, कंसल्टेंट गायनेकोलॉजिस्ट, डायरेक्टर, रियान हॉस्पिटल। स्त्री रोग संदर्भात रियान हॉस्पिटलचे एस्टॅब्लिशमेंट आज क्षेत्रामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रियान हॉस्पिटल आहे. तर प्रेरणा कुठून मिळते आपल्याला? अगोदर इथून 2014ला जेव्हा आम्ही स्वाग्राम मेडिकल कॉलेज मधून पासआउट झाल्याच्या नंतर एक योगीराज हॉस्पिटल इथं कार्यरत होता रामटेकला. तिथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून जॉईन केलेलं मी इथून 2014 मध्ये. त्यामध्ये रामटेकमध्ये त्यावेळेस मी पहिला गायनेकोलॉजिस्ट. इथून प्रत्येक पेशंट हे नागपूरला रेफर व्हायचे. SDH ला झालं ते झालं, त्यानंतर काही सुविधा नसल्यामुळे इथून सरळ पेशंट नागपूरला रेफर व्हायचे. मग मी इथं अपॉइंट झाल्याच्या नंतर तो रेफर होण्याचा जो टक्का होता, जो 90% रेफर व्हायचा, तो जवळजवळ 60-70% कमी झालेला. तरी सुद्धा त्यावेळेस ब्लडची फॅसिलिटी, एनेस्थेटिक्सची फॅसिलिटी ह्या रामटेक शहरामध्ये काहीच नव्हती. तरी आम्ही रिस्क घेऊन सर्व काही गोष्टी त्या हॉस्पिटलला अवेलेबल केल्या आणि बाकीच्या गोष्टी, ऑपरेशन असल्यात, हिस्टेक्टॉमी असेल, सिझेरियन सेक्शन असेल, ह्या गोष्टी आम्ही तिथं स्टार्ट केलं. निओनेटॉलॉजी सेंटर सुद्धा स्टार्ट केलं. मग हेच प्रेरणा घेऊन मी ते हॉस्पिटल हा सुद्धा त्याच प्रेरणा घेऊन हॉस्पिटल इस्टॅब्लिश केलेलं. हा हॉस्पिटल अगोदर आम्ही 10 बेडेड असंच गायनी आणि जनरल सर्जरी त्या हिशोबाने केलं आणि पिडियाट्रिक्स. पण जसं मला त्यावेळेस तिथं आढळलं की खरंच डिलिव्हरीची आणि बाकीच्या सिझेरियनची फॅसिलिटी आपल्या रामटेक शहरात नव्हती आणि ती प्रेरणा घेऊन मी इथं काम केलं. तेव्हा मला कुठं ना कुठं जेव्हा पेशंट इथं यायचे, हार्ट अटॅकचे पेशंट यायचे, डायलिसिसचे पेशंट यायचे किंवा इमर्जन्सी पेशंट यायचे, त्यासाठी आम्हाला मग काही सुविधा नव्हत्या. फक्त मी इथे गायनिक सुविधा, पिडियाट्रिक्स आणि जनरल सर्जरी ह्या सुविधा देतो. इमर्जन्सी सुविधा आमच्याकडे कुठंच नाही, मध्ये पण कुठंच नाही. मग असं कुठं ना कुठं वाटलं की नाही बाबा, आपण फक्त एकाच जागी स्टॉप व्हायला नको. मग लोकांना त्या गोष्टीची पेरिफेरीमध्ये जो गरज आहे, हार्ट अटॅकचे पेशंट, मी माझ्या ओपीडीच्या समोर एक जनरल फिजिशियनची ओपीडी होती. आम्ही ECG काढला, MRI आला, ऑन द स्पॉट तो कोलॅप्स झाला ओपीडी मध्ये आणि तो जेव्हा रेफर केला ऑन द वे तो एक्सपायर झाला. तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही, आपल्याला इथे ह्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मग आम्ही डिस्कस केलं आणि मग त्यातल्या डायलिसिस सेंटर, ह्या गोष्टी, दुसरं हॉस्पिटल इस्टॅब्लिशमेंट, हळूहळू करत आम्ही ह्या स्टेज पर्यंत आता पोहोचलेला. आता आम्ही अगोदर चालू करायचं अगोदर आम्ही पहिल्यांदा प्लॅन केलं तिथे की एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी ह्या गोष्टी करायच्या अगोदर ते इकॉनॉमिकल किती पेशंटला पडतील, ह्या गोष्टीच्या आम्ही पहिल्यांदा ह्या गोष्टीचं आम्ही आकलन केलं. म्हणजे जर आपल्याला योजली नाही तर कोणताही पेशंट हा आता तुम्ही कराल पेड मध्ये तर 1 ते 1.5 लाखाचा खर्च येतो. मग तो रुरल पॉप्युलेशन देणार का तेवढ्या गोष्टी? तर त्या अगोदर आम्ही आयुष्यमान योजना आणलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टी त्या योजनेत व्हायला पाहिजे, कारण रुरल पॉप्युलेशनला 20,000 म्हटलं तरी भरपूर होतात. तर इमर्जन्सीमध्ये ते 1-1.5 लाख रुपये देणं तर त्यांच्या म्हणजे ते म्हणतील की माझा जीव गेला तरी चालेल बाबा, माझ्याकडे एवढे पैसे नाही. कॅथलॅब चालू करायच्या अगोदर आम्ही त्या गोष्टीची पहिल्यांदा सुविधा उपलब्ध करून दिली आमच्या हॉस्पिटलला की प्रत्येक गोष्टी हा योजनेच्या मार्फत व्हायला पाहिजे. म्हणजे पेशंटला एक सुद्धा पैसा त्याचा खिशातून जायला नको. ते पहिल्यांदा आम्ही योजना आणली. म्हणजे आता माझ्याकडे CM फंड योजना आहे, ESIC आहे, आयुष्यमान भारत आहे. ऑलमोस्ट त्याच्यामध्ये 99% कव्हरेज होऊन जातात. मग आम्ही कॅथलॅब आणि ह्या डायलिसिस सेंटर आणलेला आहे. म्हणजे त्या पेशंटला कुठेही इमर्जन्सी मध्ये सुद्धा आलं तरी त्याला पे करायला नको. हा आमचा त्याचा बेसिक प्रिन्सिपल आणि उद्दिष्ट पण तोच आहे. आता आम्ही चालू केलेलं आहे. आमच्यासोबत टीम आता जनरल फिजिशियन आहेत, डॉक्टर संजय नानोटकर, सिनियर RM आहेत, डॉक्टर संजय सर म्हणून आहेत, आणि कार्डिओलॉजिस्ट ऑलमोस्ट एव्हरीडे येतात ते, आणि प्लास्टिक राहिली तर मग ते प्रत्येक दिवशी राहतात तिथे. असं आमचा टीम वर्क चालू आहे इथे. सहयोग म्हणजे आता बघा, माझे मित्रच आहे फिजिशियन,
असेच आम्ही आणि आमचा कॉलेज एक प्रेरणा स्त्रोत आहे आमच्यासाठी, सेवाग्राम मेडिकल कॉलेज. आम्हाला तिथं असं सहयोग आणि फायनान्शियल म्हणा किंवा कोणत्याही अशा गोष्टी शिकवलेल्या नाहीत. आम्हाला तिथं फक्त वर्कशीट, काम करा आणि समोर जा. म्हणून मी असं म्हणेन की कुणाच्या सहयोगाने आणि ह्या गोष्टीचा मी इथं उल्लेख करणार नाही, पण प्रत्येक मित्रांनी सुद्धा मला सहयोग केलेला आहे. कधी मी त्यांना बोलवलं तर ते प्रत्येक, माझा एक मित्र आहे अजून हितेश गुलाने म्हणून, त्याच्या नावाने डायलिसिस सेंटर आहे, त्यांच्या नावाने आम्ही आयसीयू रन करत आहे इथं. इव्हन कार्डिओलॉजिस्ट म्हणजे माझी प्रत्येक मित्रांनी मला सहयोग केलेला आहे. सहयोग आणि मेन म्हणजे माझी फॅमिली, माझी वाईफ डॉक्टर वैशाली डॉक्टर, तिथं माझ्या खंबीरपणे माझ्या मागे उभी आहे. कारण असं असतं की मेडिकलमध्ये आपली फॅमिली लाईफ डिस्टर्ब होते, पण खरंच ती गंभीरता नसती ती माझ्या मागे, तर मी एवढ्या समोर जाऊ शकलो नसतो. तर मेन आई बाबा आणि माझी वाईफ. तर मध्ये आपल्याला हे मुलाचा संघ साथ देत आहे. आजकालचा वातावरण हा खूप म्हणता येईल की दूषित झालेला आहे. स्वतःची काळजी घ्या. खाण्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला सेवन करायला पाहिजे, हिरवा भाजीपाला घ्या. फास्ट फूड, जंक फूड, आजकाल खूप पॉलिसिस्टिक पेशंट माझ्याकडे येतात, ते पीसीओडी घेऊन येतात. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि त्याची ट्रीटमेंट हा मेडिकेशन नसून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. म्हणून खाण्यामध्ये खूप बंधन पाडा. तसंच अडल्ट लोकांना पण आता बीपी आणि शुगरच्या ज्या प्रॉब्लेम होत आहे ते पण आपल्या खाण्यापिण्यामध्ये, लॅक ऑफ एक्सरसाइज होत आहे. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला एक्सरसाइज करणं, खाण्यापिण्यातून लक्ष देणं, प्रॉपर स्लीप होणं, झोप होणं आणि एक्सरसाइज करणं, हे गोष्टी मी त्यांना ऍडवाइस करतो. त्यांना हार्टचा ट्रीटमेंट आल्याच्या नंतर जर इमर्जन्सीमध्ये आलं पेशंट, आमच्याकडे 2 फॅसिलिटीज आहेत, इमर्जन्सी आणि रुटीन ओपीडी. जर त्याला फक्त रुटीन ओपीडी मध्ये दाखवायचे असेल तर ते रिसेप्शनला जातात. मग तिथून त्यांना जनरल फिजिशियन कडे येतात आणि मग ते कार्डिओलॉजिस्ट कडे जातात, असं असतं. त्यानंतर जर इमर्जन्सी मध्ये आला तर ट्रॉमामध्ये अवॉइड देतात. ट्रॉमामध्ये सिनियर मेडिकल ऑफिसर त्यांना अटेंड करतो आणि ईसीजी करतो. ईसीजी केल्याच्या नंतर मग त्याला वाटते की नाही हा हार्टशी रिलेटेड पेशंट आहे, सर मग त्यांना आपण हार्ट डिपार्टमेंट मध्ये त्यांना शिफ्ट करतो. तुम्हाला पण आज संदर्भात काही विचारणा करायची असेल, आपल्याची परामर्श आहे, कशा प्रकारे आपल्याला सुरू करता येईल? मी त्यांच्यासाठी नंबर डिस्प्ले केलेला आहे. ट्रॉमा सेंटरचा समोर नंबर डिस्प्ले केलेला आहे. इव्हन आमच्या प्रत्येक फाईल वरती हॉस्पिटलचा नंबर प्रोव्हाइड असतो. ते रिसेप्शनला करतात आणि त्यांना जर अजून काही माहिती असेल तर ते रिगार्डिंग कन्सल्टंट त्या लोकांशी बोलू शकतात. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.